या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर. पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई व सोलापूरच्या आयकर अधिकाऱ्यांनी सोलापुरातील 7 जणांच्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. बुधवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता त्या व्यावसायिकांच्या व्यवहारांची तपासणी सुरू झाली. तब्बल 105 तासांनंतर म्हणजे रविवारी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9च्या सुमारास आयकर अधिकाऱ्यांची चौकशी थांबली. त्या ठिकाणचे पंचनामे आयकर अधिकारी करून रवाना झाले. आयकर विभागाच्या माहितीनुसार सोलापुरातील आपटे ज्वेलर्स, त्यांचे व्यावसायिक भागीदार कोळी व वेणेगुरकर, दुसरे सराफ व्यापारी नारायण पेटकर, बांधकाम व्यावसायिक समीर गांधी, हेरिटेजचे मनोज शहा, ॲडव्होकेट उमेश मराठे यांच्या मागील 6 वर्षांच्या व्यवहाराची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. या तपासणीत आयकर अधिकाऱ्यांनी संबंधितांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावरील प्रॉपर्टी, अंगावरील दागिने, घरातील, कपाटातील, बँका, पतसंस्थांच्या लॉकरमधील दागिन्यांची माहिती घेतली. त्यांचे मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबमधील चॅट माहिती, बॅकअप डेटा मिळवला. दैनंदिन हिशोबाच्या नोंदवह्या, कच्ची डायरी, वार्षिक उत्पन्न, 6 वर्षात कमावलेली संपत्ती, रोखीने केलेले व्यवहार याची कागदपत्रे ताब्यात घेतली. शेवटी जबाब घेऊन जप्त वस्तू, कागदपत्रांचा पंचांसमक्ष पंचनामा झाला. त्यानंतर आयकर अधिकारी सोलापूरहून त्यांच्या विभागीय कार्यालयात रवाना झाले. या संपूर्ण तपासाचे अधिकाऱ्यांनी व्हिडिओ शूटिंग केले आहे. त्यामुळे या सर्व व्यावसायिकांची दुकाने, त्यांच्या आस्थापना उद्यापासून नेहमीप्रमाणे खुली राहतील. सोलापूर शहरातील 7 जणांवर आयकरच्या धाडी पडल्या. एकूण 24 ठिकाणी आयकर अधिकारी चौकशी करत होते. 5 दिवसांच्या चौकशीत अधिकाऱ्यांना बरीच माहिती आणि कागदपत्रे मिळाली आहेत. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांकडे असलेला पैसा, संपत्ती, त्याचा स्रोत याचाही तपास झाला. आता उपलब्ध कागदपत्रे आणि संबंधित व्यावसायिकांनी जबाबात दिलेली माहिती याची पडताळणी होईल. त्यानंतर नेमका कुणी किती टॅक्स चुकवला किंवा नाही हे देखील स्पष्ट होईल असे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.